द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या ठाणे केंद्रातर्फे 24 आणि 25 शनिवारी रोजी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात महाराष्ट्र आणि गोव्यातील वास्तुविशारदांचं राज्य अधिवेशन महाकॉन 25 आणि पश्चिम प्रादेशिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आज दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ठाणे सेंटरचे अध्यक्ष आणि महाकॉन 25चे संयोजक वास्तुविशारद मकरंद तोरसकर आणि द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष वास्तुविशारद संदीप प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली। या परिषदेला पश्चिम विभागातील सर्व वास्तुविशारद उपस्थित राहणार आहेत। यावर्षीच्या परिषदेचा विषय ॲडॅप्टिव्ह रियूज आणि पॅरामेट्रिक आर्किटेक्चरचा संगम हा असून जो नवीन युगातील तंत्रज्ञान आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून वास्तुकला पद्धतीकडे पाहतो। परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वास्तुविशारदांचं सादरीकरण आणि चर्चा होणार आहे। झहा हदीद आर्किटेक्ट्सचे वास्तुविशारद जोहान्स शॅफलनर, स्टुडिओ इमर्जन्सच्या वावी खुशबू दावडा, प्ले आर्किटेक्चरचे वावी सेंथिल कुमार दास, स्टुडिओ आर्डेटचे वावी बद्रीनाथ कालेरू आणि BNCAच्या डीन प्रोफेसर वावी धनश्री सरदेशपांडे हे पॅरामेट्रिक आर्किटेक्चरसाठी अतिथी वक्ते आणि पॅनल सदस्य असतील। SNK कन्सल्टन्सच्या वावी बिंद्रा सोमय्या आणि वावी नंदिनी सोमय्या संपत, द्रोणा आर्किटेक्ट्सच्या डॉक्टर शिखा जैन, वावी कीर्तिदा उनवाला, KGAचे वावी ईशान करण ग्रोव्हर हे ॲडॅप्टिव्ह रियूजरवर त्यांचे विचार मांडतील। IIA ठाणे सेंटरने IES आर्किटेक्चर कॉलेजच्या सहकार्यानं द पीपॉड या डिझाईन आणि बिल्ड स्पर्धेचं आयोजन केलं होतं। त्यातील अंतिम स्पर्धकांनी तयार केलेल्या रचना कार्यक्रमस्थळी प्रदर्शित झाल्या। 25 तारखेला सकाळी उपवन तलावावर उपस्थितांसाठी स्केचिंग, ड्रमिंग, फोटोग्राफी आणि कविता वाचनाचा कार्यक्रम फन ॲट उपवन आयोजित केला जाणार आहे। ठाणेकरांना समाजातील वास्तुविशारदांच्या भूमिकेबद्दल जागरूक करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आर्किटेक्चरमधील अभ्यासक्रमांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी 2 दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच बांधकाम उद्योगाशी संबंधित विविध कंपन्यांचे स्टॉल्स देखील उभारण्यात येतील। हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असेल। या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण म्हणजे देऊळ कथन हे कोकण आणि गोव्यातील प्राचीन मंदिरांच्या दस्तऐवजीकरणावरील प्रदर्शन आहे, जे IES आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केले। महाकॉन हे जे अधिवेशन आता महाराष्ट्र चॅप्टरचं असतं ॲक्च्युली, आणि पहिल्यांदा ठाणे शहरातल्या आमच्या सेंटरला हे महाकॉन अरेंज करायचा बहुमान मिळालेला आहे। तर त्या निमित्ताने हे 23, 24 आणि 25 जानेवारीला हे अधिवेशन असणार आहे। त्यातल्या 23 तारखेला हॉटेल IBIS येथे आमच्या ज्या काउन्सिल आणि चॅप्टर यांच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंग्स असणार आहेत। त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम हा 24 आणि 25 तारखेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह जे आपलं आहे ठाणे महानगरपालिकेचं तिथे, आणि त्याच्या बाजूला महाराष्ट्र नगरचं जे ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडवर एक एक्झिबिशन उभारलं जाणार आहे। मुख्य कार्यक्रम सभागृहात असेल 24 आणि 25 तारखेला, ज्या दिवशी 24 तारखेला 4 प्रेझेंटेशन्स लेक्चर्स आणि 25 तारखेला 4 प्रेझेंटेशन्स लेक्चर्स अशी असतील। त्याच्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणजे लंडनहून झहा हदीद आर्किटेक्ट्सचे आर्किटेक्ट जोहान्स शॅफलनर हे येणार आहेत। त्याच्यानंतर मुंबईतून कीर्तिदा उनवाला, त्याच्यानंतर खुशबू दावडा या येणार आहेत। दिल्लीवरून डॉक्टर शिखा जैन यायचे आहेत। चंदीगडवरनं आर्किटेक्ट कलेरू यायचे आहेत। त्याच्यानंतर कर्नाटकमधून आर्किटेक्ट सेंथिल कुमार दास येत आहेत। मुंबईच्या अतिशय एक ज्या प्रतिथयश आर्किटेक्ट आहेत डॉक्टर बृंदा सोमय्या आणि त्यांची मुलगी नंदिनी सोमय्या ह्या येणार आहेत। आत्ता जसं प्रभू सरांनी सांगितलं की ह्या कॉन्फरन्स करता आम्ही एक कॉन्फ्लुएन्स म्हणजे संगम, तर आर्किटेक्चरमध्ये 2 आत्ताच्या सध्याच्या ज्या महत्त्वाच्या ज्या स्ट्रीम्स चालू आहेत की एक आहे पॅरामेट्रिक आर्किटेक्चर आणि एक आहे ॲडॅप्टिव्ह रियूज। पॅरामेट्रिक आर्किटेक्चर ही अतिशय नवीन संज्ञा आहे ज्याच्यामध्ये फ्री फ्लोईंग आर्किटेक्चर जे टेक्नॉलॉजी बेस्ड असतं, आणि ॲडॅप्टिव्ह रियूज हे सस्टेनेबिलिटीवर आधारित आहे की ज्याच्यामध्ये जुन्या इमारतींचा पुनर्वापर कसा करता येतो। तर या 2 गोष्टींचा संगम कसा करता येईल हा एक विचार त्यातनं मांडतोय, आणि हा विचार जास्तीत जास्त यंग आर्किटेक्ट्स पर्यंत कसा पोहोचावा याकरता आमचे खूप प्रयत्न चालू आहेत। आता पण तुम्ही पाहिलं असेल की आज सुद्धा या पत्रकार परिषदेला जवळपास 25 ते 30 यंग आर्किटेक्ट्स आमच्या सोबत होते, आणि मुंबईभरातल्या ज्या या रिजन मधली जवळपास
27 आर्किटेक्चर कॉलेजेस आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत, जिथून जास्तीत जास्त यंग स्टुडंट्स आर्किटेक्ट्स या अधिवेशनाला उपस्थित राहतील आणि त्याच्यातून जास्तीत जास्त माहिती मिळवू शकतील, जेणेकरून त्यांना पुढच्या आयुष्यात त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकेल.